जर भारत देश घडवायचा असेल तर प्रमुख संशोधकांना घडवलं पाहिजे। आम्ही गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर सारथीचा अधिकारी सुद्धा आला नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारी सुद्धा या ठिकाणी कोणीच आलं नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला भविष्य जर घडवायचं असेल तर पहिल्या संशोधकांच्या मागण्या पूर्ण करा। संशोधन सोडून आम्ही हे सगळं करतोय आणि आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही आम्हाला काहीतरी पाठिंबा तर द्या, आश्वासन द्या, सांगा आम्हाला की तुम्ही लढताय तर आम्ही पण तुमच्या पाठीमागे किंवा काय। आतापर्यंत एक जणही आला नाही की काय, उलट आम्हाला सांगताय की 1 तास तिथं बसा, 2 तास तिथं बसा। इथं मसनखाईमध्ये कोण बसतं उपोषणाला? आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांना भेटलो। शिक्षणाच्या संदर्भानं महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जे शिक्षणाचं कामकाज पाहणारे मंत्री महोदय आहे त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं की आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन डेटपासून फेलोशिप देणार आणि सरसकट विद्यार्थ्यांची निवड करणार, हे आम्हाला त्यांनी सांगितलं। याच्या पलीकडे आम्ही त्या मंत्र्यांचे सत्कार केले, विद्यार्थ्यांकडून त्यांनी सत्कारही स्वीकारले आणि आता मात्र ते सांगताय की आम्ही 50 विद्यार्थी घेणार, आम्ही 200 विद्यार्थी घेणार। बरं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी की माझी कॅमेरामन यांना विनंती की तुम्ही इथं कॅमेरा फिरवा, ही मसनखाई आहे, ही स्मशानभूमी आहे। आम्हाला स्मशानभूमीमध्ये यांनी आंदोलन करायला भाग पाडले, आम्हाला शिक्षण घ्यायला भाग पाडा, तुम्ही त्यापासून रोखू नका। मेहरबान सरकारला माझे हात जोडून सर्व विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं विनंती आहे की अधिक अंत तुम्ही आमचा बघू नका। मिळालीच पाहिजे, सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे, 2 दिनांकापासून फेलोशिप मिळालीच पाहिजे, 2 दिनांकापासून फेलोशिप मिळालीच पाहिजे। वेळ द्या, वेळ द्या, मुख्यमंत्री वेळ द्या, वेळ द्या, वेळ द्या, मुख्यमंत्री वेळ द्या, मुख्यमंत्री वेळ द्या, मुख्यमंत्री वेळ द्या। छत्रपती शाहू महाराज संशोधक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या फेलोशिपच्या काही मागणी संदर्भामध्ये कोल्हापूरमध्ये गेल्या 25 दिवसापासून आंदोलन चालू आहे। तर त्याच धर्तीवर पुण्यामध्ये देखील गेल्या 4 दिवसांपासून सारथीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि हे आंदोलन किती दिवस चालणार आहे, या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून आज माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल, किती दिवस झाले तुमचं आंदोलन चालू आहे आणि काय प्रमुख मागणी? खरं तर आमचा हा 5वा दिवस संशोधकाचा उपोषणाचा आहे। म्हणजे प्रामुख्याने तुम्हाला जर भारत देश घडवायचा असेल तर प्रमुख संशोधकांना घडवलं पाहिजे। आम्ही गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर सारथीचा अधिकारी सुद्धा आला नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारी सुद्धा या ठिकाणी कोणीच आलं नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला भविष्य जर घडवायचं असेल तर पहिल्या संशोधकांच्या मागण्या पूर्ण करा। त्याच्यातली पहिली मागणी अशी आहे की 2023ची जी सर्व सरसकट फेलोशिप देण्यात यावी, ही पहिली आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे की आम्हाला विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून जी फेलोशिप भेटायला पाहिजे ती भेटायला पाहिजे। आणि तिसरी म्हणजे काय, ती CET परीक्षा रद्द केली पाहिजे। सर, तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की आम्ही नेट, सेट, गेट ह्या सर्व एक्झाम पास करून सुद्धा या ठिकाणी तुम्ही परत सिलेक्शन करण्यासाठी 1200 विद्यार्थ्यांमधून फक्त 200 विद्यार्थी घेणार, उरलेल्या 1000 विद्यार्थ्यांनी करायचं काय, हा मुद्दा मला या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो। म्हणून मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या या मागण्या मान्य करायच्यात। या सगळ्या संदर्भामध्ये राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना आपण काही निवेदन दिलं आहे का आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काही आश्वासन वगैरे काय मिळाले का? सर, आत्तापर्यंत कोल्हापूरचे जे आपले सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पर्सनल PA असतील त्या PAंना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, त्यासोबतच धैर्यशील माने असतील आणि मराठा विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत ज्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे आपले संभाजीराजे, या संभाजीराजेंना सुद्धा आपण याबद्दल निवेदन दिलेलं आहे। त्यांच्याकडून फक्त आम्हाला आश्वासनं मिळत आहेत की आम्ही तुमच्या सर्व विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून देऊ, पण आतापर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारची तारीख आलेली नाहीये, कसल्याही प्रकारचे आमचं आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये। परंतु आम्ही दररोज प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने आम्ही आपले जे काही आमदार असतील, खासदार असतील त्यांच्यापर्यंत आमचे निवेदन आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्ती संदर्भामध्ये कुठून, कशामुळे आणि काय पद्धतीने दिरंगाई होतीये एकंदरीत? आता 4 दिवसांपासून हे सगळं आंदोलन चालू आहे। या आंदोलनाचा आमचा मोटिव्ह हाच आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा, कारण संशोधन सोडून आम्ही हे सगळं करतोय आणि आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही आम्हाला काहीतरी पाठिंबा तर द्या, आश्वासन द्या, सांगा आम्हाला की तुम्ही लढताय तर आम्ही पण तुमच्या पाठीमागे किंवा काय। आतापर्यंत एक जणही आला नाही की काय, उलट आम्हाला सांगताय की 1 तास तिथं बसा, 2 तास तिथं बसा। इथं मसनखाईमध्ये कोण बसतं उपोषणाला? आमचा प्रॉब्लेम हा आहे की आमच्या लवकरात लवकर 3 मागण्या पूर्ण करा, सरसकट फेलोशिप द्या, नोंदणी दिनांकापासून आम्हाला फेलोशिप द्या आणि CET जी आहे ती रद्द करा। बाकी आमचं काही म्हणणं नाहीये।
तुमचं जे एकंदरीत आंदोलन चालू आहे पुण्यामध्ये सुद्धा आणि कोल्हापूरला सुद्धा, या आंदोलनासंदर्भामध्ये तुम्ही सारथीच्या महासंचालकांना भेटून काही निवेदन दिले आहे का, आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये काय आपल्याला आश्वासन दिले किंवा उत्तरं दिली आहेत? काकडे सरांना ज्यावेळेस आम्ही भेटलो त्यावेळेस काकडे सरांनी सरकारकडे बोट दाखवलं. मग सरकारला आम्ही सारथीची कृती समिती आम्ही काकडे सरांना विनंती केली की आमच्या कृती समितीची, तुमची आणि सरकारची एक बैठक घडून आणा की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला मांडता येतील. राहिला प्रश्न इतर राजकीय नेत्यांचा, आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांना भेटलो. शिक्षणाच्या संदर्भानं महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जे शिक्षणाचं कामकाज पाहणारे मंत्री महोदय आहे त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं की आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन डेटपासून फेलोशिप देणार आणि सरसकट विद्यार्थ्यांची निवड करणार, हे आम्हाला त्यांनी सांगितलं. याच्या पलीकडे आम्ही त्या मंत्र्यांचे सत्कार केले, विद्यार्थ्यांकडून त्यांनी सत्कारही स्वीकारले, आणि आता मात्र ते सांगताय की आम्ही 50 विद्यार्थी घेणार, आम्ही 200 विद्यार्थी घेणार. मला वाटतं की आम्ही ज्या वेळेस PhD साठी आम्ही अप्लाय केलं, आम्ही रजिस्ट्रेशन केलं, त्या काळामध्ये सारथीने जी जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये कुठल्या 50 विद्यार्थ्यांची सूचना नव्हती, कुठल्या 200 विद्यार्थ्यांची आम्ही निवड करणार असंही सांगितलेलं नव्हतं, किंवा ते निवड करण्यासाठी आम्ही सेट परीक्षा घेणार हेही सांगितलं नाही. आणि आता जेव्हा आम्ही आमचं रजिस्ट्रेशन होतं, त्यानंतर आमचं कन्फर्मेशन लेटर येतं, आम्ही सगळ्या कागदपत्रांची पूर्तता सारथी ऑफिसला करतो, त्यानंतर सारथी ऑफिस PDF पाठवतं आम्हाला की तुमची एकूण सर्व कागदपत्र तुमचे पोहोच झालेले आहे आणि तुमची आता यापुढे जी निवड होणार आहे ती निवड तुमची एका मुलाखतीच्या बेसवर होणार आहे. ही आम्हाला पहिली PDF मिळालेली आहे, पण याच्यानंतर पुन्हा सारथीमध्ये काहीतरी वेगळ्या काहीतरी आदला बदल होते आणि पुन्हा आम्हाला PDF पाठवले जाते की आता फक्त 200 विद्यार्थी घेणार आणि CET द्वारे परीक्षा घेणार. म्हणजे हे काय चालवलंय? आणि सगळे संशोधक विद्यार्थी आहे. बरं, दुसरी गोष्ट की तुम्ही शिक्षण घेणाऱ्या, दर्जेदार शिक्षण घेणाऱ्या पोरांना तुम्ही मूर्खात काढताय. बरं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी की माझी कॅमेरामन यांना विनंती की तुम्ही इथं कॅमेरा फिरवा, ही मसनखाई आहे, ही स्मशानभूमी आहे. आम्हाला स्मशानभूमीमध्ये यांनी आंदोलन करायला भाग पाडले. दुसरी गोष्ट की आम्ही इथं जिल्हाधिकारी समोर बसायला आम्ही विनंती करत होतो की आम्हाला जिल्हाधिकारी समोर बसून द्या, पण त्यांनी जिल्हाधिकारी समोर आम्हाला बसून दिलं नाही. या फटीतनं जर तुम्ही कॅमेरा फिरवला तर जिल्हाधिकारी कार्याचा आणि या आंदोलनाच्या ठिकाणाचा तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे इथं कोणीच पाहू शकत नाहीये, येणारे पत्रकारांचं इथं लक्ष जात नाहीये, कोणी सरकारी गव्हर्नमेंट खात्यातलं कोणी दर्जेदार जर माणूस इथे येत असेल तर त्यांचंही लक्ष जात नाहीये. आम्ही रोजचे 15-20 विद्यार्थी येतोय, कोण सोलापूरवरनं येतंय, कोण नाशिकवरनं येतंय, कोण पुण्यातनं येतंय, कोण नगरमधनं येतंय, अशी लोक येत आहे. 15-20 लोक बसताय आणि योग्य तो वेळ देऊन ते पुन्हा त्यांच्या कामाला जात आहे. मला माझी तळतळीनं अगदी मी बोलतोय आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी बोलतोय की तुम्ही आम्ही काही चुकीचं काम करत नाहीये आणि प्रत्येकाचे विषय तुम्ही लक्षात घ्या. अगदी दर्जेदार सर्वांचे विषय आहे. तुम्ही शिक्षण घ्यायला आम्हाला शिक्षण घ्यायला भाग पाडा, तुम्ही त्यापासून रोखू नका. मेहरबान सरकारला माझे हात जोडून सर्व विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं विनंती आहे की अधिक अंत तुम्ही आमचा बघू नका. याचा नाविलाज काय, याचा वाईट आउटपुट काय बाहेर निघेल की आम्ही शिक्षणापासून आम्ही बाजूला राहू. आणि कदाचित हाच जर तुमचा उद्देश असेल तर तुम्ही योग्य करत आहात हे मी सरकारला सांगेल. आणि याच्यापेक्षा जिवंत उदाहरण मी हे सांगेल की गेल्या 25 दिवसापासून आमचे कोल्हापूरचे काही बांधव त्या सारथी ऑफिस समोर बसलेले आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे, जेव्हा ते कोल्हापूरचे बांधव सरकारकडे जात आहे सरकारच्या संदर्भानं काही प्रश्न घेऊन, तेव्हा सरकार त्यांना विचारतंय की आज तुम्ही कोल्हापूरमध्ये बसलेले आहे पण तुमचे इतर बांधव आणखी महाराष्ट्रामध्ये कुठं उपोषणाला किंवा आंदोलनाला बसले का? हा सरकार त्या विद्यार्थ्यांना प्रश्न करतंय. मग सरकारच्या मनात काय आहे सरकारने उघड सांगावं आणि त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल आमची करू. मी एवढं बोलतो आणि थांबतो. हे जे आंदोलन आता सगळ्या म्हणजे सारथी असेल, महाज्योती असेल किंवा बार्टी असेल, सगळे विद्यार्थी PhDचे त्या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. या सर्व एकंदरीत प्रकरणामध्ये विद्यार्थी म्हणून तुम्ही ज्यावेळेस पाहता, सारथी असेल, बार्टी असेल किंवा महाज्योती असेल, या सगळ्यांचा एकंदरीत कन्क्ल्युजन काय काढाल? खरं तर पाहायला गेल्यानंतर जर पाहायला गेलं तर आपण जेव्हा उपोषण करतो किंवा आपण उपोषणाला बसतो तर त्या ठिकाणी काय गरज येते की तुम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. म्हणजे पहिल्या गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला घडवायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करा ना. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कमी करत असाल तर करायचं काय?
आम्ही कोणाकडे हात पसरायचे? आज सरकारकडे बघून आशा आहे आमची की आम्हाला कुठेतरी स्थान भेटेल. आज सरकारी नोकरी नाही, कुठे आम्हाला PhD मध्ये काम करताना आम्हाला एकेकाला 38,000 40,000 रुपये खर्च येतो. ही खंत कोणाकडे व्यक्त करायची? आज आम्ही आमचे आई वडील शेतकरी या ठिकाणी काम करतात, आम्ही इथं पुण्याला शिकायला येतो, सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. परंतु सरकार जर अशा 200 विद्यार्थ्यांना देतात तर बाकीच्या 1000 विद्यार्थ्यांनी शाळा सोडून द्यायची का? हा मोठी जिवंत प्रश्न आहे आमच्या समोर. करायचं काय? आता ज्या पद्धतीने तुमचे हे सगळं जे उपोषण चालू आहे, या उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जे तुम्हाला हे ठिकाण देण्यात आले, ही जी मसान वाट आहे, या ठिकाणी तुम्हाला उपोषण करावं लागते. एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बसावं लागते. काय सांगाल सरकारला? कशी तुमची कैफियत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार? सर, सरकारच्या दृष्टीमध्ये शिक्षण काय आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे की सरकारच्या दृष्टीत शिक्षण ही मसन वाटे. बस याच्यापेक्षा काय बोलणार आहे? सरकार दर्जेदारपणानं शिक्षणाच्या भूमिकेत जर असेल तर त्यांनी ही आमच्यावर वेळ आणली नसती. सरकारला शिक्षण म्हणजे मसन काही वाटते आणि त्यांनी ते आज करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलंय. तर तुम्ही पाहिलं की सारथीचे जे विद्यार्थी आहेत ते पुण्यामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मी सागर अलकुंटे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या मसान नाही कुणाच्या बापाची, आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. एकंदरीत या सारथीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामधून मी सागर अलकुंटे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या मसान वाटेतून पुणे, मॅक्स महाराष्ट्र.